दंडोत प्रणाम. मायबाप हो, आपले 5 कर्मेंद्रिय आहेत आपल्याला. तर हात, पाय, तोंड, उपस्थ आणि गुदा ह्या आणि एक मन आहे. तर बरेच लोक काय करतात, कर्मेंद्रियाला दाबून धरतात आणि मनानं मात्र विषयाचं चिंतन करतात. तर मनानं परमेश्वराचं चिंतन केलं पाहिजे असं श्रीकृष्ण महाराजाचं मत आहे. कर्मेंद्रियाला दाबून धरण्याची गरज नाही, पण कर्मेंद्रियाला संयमित करायचं आणि मनानं मात्र परमेश्वराचं चिंतन करायचं. आणि जे कर्मेंद्रियाला दाबून धरतात आणि मनानं विषयाचं चिंतन करतात त्याला श्रीकृष्ण महाराजांनं ढोंगी म्हटलेलं आहे, मिथ्याचारी म्हटलेलं आहे. तर ते म्हणतात की कर्मेंद्रियानी संयमे या असते मनसा स्मरण इंद्रियार्थान विभाडात्मा मिथ्याचार असं उच्यते. म्हणून आपण मनानं परमेश्वराचं चिंतन करणे असं श्रीकृष्ण महाराजाचं मत आहे. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.